गेल्या 5 वर्षात देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदार सरोज आहेर यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी देण्यात आली असून आहेर यांना प्रचारात संपूर्ण मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे बघावयास मिळत आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या विद्यमान आमदार सरोज आहेर यांचा प्रचार दौरा गोवर्धन गाव येथून सुरू झाला। त्यानंतर गंगावरे, सावरगाव, महादेवपूर, जलालपूर, चांदशी, वैष्णवनगर, देवरगाव, कश्यपनगर, धोंडेगाव, गाळोशी या गावांमध्ये प्रचार रॅली काढून गावातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत सरोज आहेर यांनी आशीर्वाद घेतले। तसेच गावागावांमध्ये महिलांनी ऑक्शन करून आमदार सरोज आहेर यांचं स्वागत केलं। गेल्या 5 वर्षात आमदार सरोज आहेर यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार सरोज आहेर दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये जाणार असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आमदार सरोज आहेर यांनी आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये खूप विकास कामे केली आहेत, परंतु मला अजून देवळाली मतदारसंघामध्ये राहिलेली विकास कामे करायची आहे व देवळाली मतदारसंघाला एक नावलौकिक मिळवून द्यायचा आहे। त्यामुळे आपली साथ मला महत्त्वाची आहे। या निवडणुकीमध्ये आपण मला प्रचंड मताने विजयी कराल याचा मला आत्मविश्वास आहे, असेही सरोज आहेर यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 2 घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन यावेळी सरोज आहेर यांनी केले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। खरं तर सरोजताई तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर आतापर्यंत 5 वर्ष तुम्ही आमदार राहिलात, पण या 5 वर्षाच्या काळात तुम्ही 3 वर्षे आपल्या कोविड काळात गेली आणि खरं म्हटलं तर तुम्हाला जेमतेम 2 वर्ष कामाचे मिळाले आणि या 2 वर्षात तुम्ही जी प्रगती केली, कामाचा व्याप वाढवला। खरं तर तुमचं काम एवढं झटपट पुढे आलं कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचा काम करण्याची पद्धत, तुम्ही केलेली कामं ही सगळ्या गावात ज्ञात आहे आणि आम्ही आज तुमच्या प्रचार दौऱ्यात फिरत असताना प्रत्येक गावात गेल्यानंतर ताईंनी केलेले कामाचा आढावा वाचला जायचा आणि आढावा वाचत असताना तो लाखात नव्हे तो कोटीचाच असायचा। अशा कोटवधीचे काम तुम्ही आपल्या मतदारसंघात केले आणि या कामाचीच पावती म्हणून आज तुम्ही सगळे मतदारांना तुमच्या पुढे उभे आहात। सरपंच यांना विनंती करतो ताईंचा सत्कार करा। याच्यानंतरचा सत्कार दिवस पिंगळे यांचा पीके जाधव हे करतील आणि जिल्हा अध्यक्ष दिलीप भोरथेट यांचा सत्कार, सोमनाथराव बोराड यांचा सत्कार, भोरताईंचा सत्कार, ग्रामपंचायत मुंगसारे यांचा सत्कार, कालही आपल्या सोबत होतो, आजही आपल्या सोबत आहोत। साहेबांनी सांगितलं आम्ही आपल्या सोबत आहोत। साहेबांनी सांगितलं की तुमच्या कामाविषयी उजळणी केली तुम्ही आतापर्यंत या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या एकूणच आमच्या परिसरामध्ये मळे विभागात गावामध्ये रस्ते केलेत, गावाची पाण्याची व्यवस्था केली, पूर्वी होतीच परंतु आता आणखी दुपटीने पाण्याची व्यवस्था म्हणजे मळ्या विभागात सगळं पाण्याची व्यवस्था केलेली आहे। सर्व गावाला हे ज्ञात आहे। आम्ही पूर्वी आपलेच होतो, इथून पुढे आपलेच राहणार आहोत। तुमचं लक्ष असंच आमच्या या गावाकडे या परिसराकडे असू द्या अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो। मी तुमच्या समोर कामांची सुरुवात केलेली ताई, तुमच्याकडनं शिकण्यासारखं इतकं आहे का आतापर्यंत जे कामं कोणी करू शकले नाही तेवढे कामं तुम्ही केले ताई। आतापर्यंत जरी तो संख्या कमी असेल पण सर्वात जास्त मतदान ताई तुम्हाला या गोवर्धन गावातून होणार। या गोवर्धन गावच्या सरपंचाचा शब्द आहे। 2019 मध्ये आपण सर्वांनी माझ्यासोबत खंबीरपणे आपली भूमिका घेतली आणि या विधानसभेचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली। हे नेतृत्व करत महाराष्ट्रातलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचं जे विद्यापीठ होतं त्याला अत्यंत दुरावस्थेला अनेक वर्षांपासून सामोरे जावं लागत होतं।
माहित नाही की लोकांनी 30-30 वर्ष या मतदारसंघावर राज्य केलं आणि कशाच्या भरोशावर केलं, का केलं, त्याच्या आता खोलात जाऊन आपल्याला त्या गोष्टीत विचार करायची आवश्यकता वाटत नाही. परंतु एक गोष्ट आहे की जनमताचा आधार करून, जनता ही आपला आधार आहे. आपण राज्य जरी करत असलो तर राजा आणि भिकारी ही अशा पद्धतीची जी मतदारसंघाची त्यांनी अवस्था केलेली होती, रस्त्यांची अवस्था असेल किंवा पुलांची अवस्था असेल, काही बालाजी देवस्थान सारखे साखर कारखान्यांचे विषय असतील, 30-30 वर्ष त्यांना अभ्यास करता आला नाही की कोणत्या हेड मधून कोणता निधी आणला पाहिजे. वारसा देताना जरूर द्या, मुलांना वारसा द्या, मुलींना द्या, पुढे अजून नातू पंतू मोठे येत असतील तर त्यांनाही द्या, परंतु कामाचा वारसा द्या. म्हणजे तो एकूण एक क्षण मी का सांगते आहे की कामांची जी जाणीव आहे, जी कामं झाली ना, त्या जाणीवेतून झालेली आहे. आणि ती जाणीव जर आपण जनतेची ठेवली नाही तर ही कामं नाही की ठीक आहे मी आज विशिष्ट एका समाजाची आहे, विशिष्ट एका जातीची आहे, विशिष्ट लोकांचंच काम करायचं, हे जेव्हा आपण डोक्यात एखादा लोकप्रतिनिधी भूत घालून घेतो ना, तेव्हा मात्र त्या जनतेचा ही फसवणूक आहे, जनतेची फसवणूक होते, त्या मतदारसंघाची फसवणूक होते, गोरगरीब मायबाप जनता ही वेठीच धरली जाते. आणि मग डे 1 पासून जेव्हा काम करत राहिले तर माननीय अजितदादा यांचा आशीर्वाद हा डे 1 पासून माझ्या म्हणजे तिकिटापासून त्यांनी माझं तिकीट फायनल केलं होतं. माननीय पवार साहेबांना त्यांनी सांगितलं की असंही हे देवळालीचं सीट नेहमी पडत असतं, तुम्ही द्या, रिस्क घ्या, काय अडचण आहे, यावेळेस आपण महिलेला संधी देऊ वगैरे. आणि काही रिपोर्ट त्यांच्याकडे गेलेले असतील, मतदारसंघाच्या लोकांचं म्हणणं काय आहे, सर्वे काय आहे, त्या